नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपल्याला NCERTचा 7वा चॅप्टर पाहायचा आहे, तो म्हणजे न्यू क्वेश्चन्स अँड आयडियाज, म्हणजे नवीन प्रश्न आणि नव्या कल्पना। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मागचा चॅप्टर पाहिला होता, तो म्हणजे किंग किंगडम आणि अर्ली रिपब्लिक। त्याआधी सुद्धा आपण 5 चॅप्टर्स पाहिलेले आहेत। तर ह्या चॅप्टर समजून घेण्यासाठी आपल्याला मागचे जे काही चॅप्टर्स आहेत ते समजणे फार महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर ते व्हिडिओज पाहिले नसतील तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की पहा। इथं आपण त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर हा जो चॅप्टर आहे नवीन प्रश्न आणि नवीन कल्पना, यामध्ये आपल्याला जवळपास एक 7 मुद्द्यांना स्पर्श करायचा आहे। ते म्हणजे पहिला जो मुद्दा आहे द स्टोरी ऑफ द बुद्धा, म्हणजे आपल्याला गौतम बुद्धाविषयी किंवा जे बौद्ध धर्म आहे त्याविषयी थोडीफार इथं माहिती मिळते, किंवा बुद्धांनी काय शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीचं आपल्याला इथं माहिती कळते। त्यानंतर उपनिषद काय आहेत, उपनिषदामध्ये काय असतं, त्यांची रचना कोणी केली, उपनिषदामध्ये योगदान कोणाकोणाचं होतं, उपनिषदाचा नेमका अर्थ काय आहे हे आपल्याला या चॅप्टरमध्ये दिसून येतं। त्यानंतर जैन धर्म आहे, ज्याप्रमाणे बुद्धांची कथा सांगितलेली आहे त्याचप्रमाणे जैन धर्म काय आहे, आणि जे वर्धमान महावीर आहेत त्यांनी जैन धर्म कसा पसरवला ही गोष्ट यामध्ये सांगितलेली आहे। त्यानंतर संघ आहेत, तर संघ म्हणजे काय की बौद्ध धर्म आपण पाहिला, जैन धर्म पाहिला, तर ह्यांनी काय केलं, जे काही भिक्खू आणि भिक्खुनी होते त्यासाठी एक संघ नावाची कन्सेप्ट आणली होती। तर ती संघ कन्सेप्ट काय आहे ती ह्या आपल्याला कन्सेप्टमध्ये पाहायची आहे। तर यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे मठ, तर मठ काय आहेत ते पाहायचं आपल्याला, म्हणजे मोनॅस्टरीज, जे काही भिक्खू आणि भिक्खुनी ह्या संघामध्ये राहणारे होते ते ह्या मठामध्ये राहणारे होते। तर ही मठ ही संकल्पना कशी उदयास आली हे पाहायचं, किंवा मठ कुठं कुठं स्थापन झालेत, त्यांचं महत्त्व काय आहे इतिहासामध्ये हे या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे। आणि त्यानंतर आश्रम व्यवस्था, आता बुद्ध धर्मांचं आणि जैन धर्मांनी काय केलं, संघ स्थापन केले आहे का नाही, तर मग हिंदू धर्मांनी काय केलं, आश्रम व्यवस्था स्थापन केली। तर आश्रम व्यवस्था काय आहे, तिचे वेगवेगळ्या स्टेजेस काय आहेत ते पाहायचे। आणि इतरत्रमध्ये आपल्याला झोरॅस्टर नावाचा एक इराणियन प्रोफेट होता, म्हणजे झोरॅस्ट्रियनिझम हे काय आहे ते एक आपल्याला चॅप्टरमध्ये पाहायचं। एकदम सोपा चॅप्टर आहे। चला मग एक एक स्लाइड बघून घेऊ आणि बघू की प्रत्येक मुद्दा काय सांगतो। तर पहिला मुद्दा आहे की द स्टोरी ऑफ द बुद्धा। आपल्याला माहिती आहे की गौतम बुद्धांचं मूळ नाव सिद्धार्थ होतं। त्यांनी काय केलं, बौद्ध धर्माची स्थापना केली, त्यांना बौद्ध धर्माचं संस्थापक म्हटलं जातं। त्यांचा जन्म जवळपास 2.5 वर्षापूर्वी झाला। तो हा जो कालखंड होता त्या कालखंडाच्या दरम्यान खूप रॅपिड चेंजेस व्हायला लागले होते लोकांच्या जीवनामध्ये। आपण आधीच्या चॅप्टरमध्ये पाहिलंय की जे काही महाजनपदे आहेत ती खूप पॉवरफुल व्हायला लागली होती, नवीन शहरं उदयास लागली होती, लोकांचं जीवन बदलायला लागलं होतं। जी काही खेडी आहेत त्या खेड्यांचं रूपांतर शहरामध्ये व्हायला लागलं होतं। जो येणारा पुढचा व्हिडिओ आहे किंवा जे 10वा चॅप्टर आहे त्यामध्ये आपल्याला हे सर्व पाहायचं आहे। तर त्याचीच एक प्री रिक्विजाईट ह्या चॅप्टरमध्ये त्यांनी सांगितलेली आहे। तर ह्या दरम्यान ह्या 2,500 वर्षापूर्वी ज्यावेळेस बुद्ध धर्म स्थापन केला गौतम बुद्धांनी, त्यावेळेस समाजामध्ये खूप सारे बदल होत होते। तर ते बदल का होत होते ह्याचा विचार भरपूर विचारवंतांनी केला होता। त्याच दरम्यान जे काही विचारवंत होते त्यांनी जीवनाचा खरा अर्थ काय आहे याचा सुद्धा शोध घेण्याचा त्या सगळ्या विचारवंतांनी प्रयत्न केला होता। तर मग आता बघूत आपण की बुद्धांची कथा काय आहे। आपल्याला माहिती की बुद्ध जे होते एकदम छोट्याशा गणाला ते बिलॉंग करत होते, जो की शाक्यगण म्हणून होते। ते एक क्षत्रिय होते। जेव्हा ते तरुण होते त्यांनी आपले जेवढे काही कम्फर्ट्स आहेत त्यांच्या जीवनाचे, आरामदायी जीवन असेल, ते सगळ्या गोष्टीचा त्याग केला आणि त्यांनी इन सर्च ऑफ नॉलेज त्यांनी आपलं घर सोडलं आणि ते ज्ञानाच्या शोधामध्ये बाहेर निघाले। त्यांनी खूप वर्ष प्रवास केला। त्या प्रवासामध्ये ते खूप विचारवंतांना भेटले। वर्ष प्रवासानंतर त्यांना कळालं की आता स्वतःच मार्ग शोधण्याची त्यांना गरज आहे, त्याच्यामुळे त्यांनी स्वतःचा मार्ग शोधण्याची सुरुवात केली। त्यानंतर 6 वर्षांनी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि नंतर ते बुद्ध म्हणून ओळखायला लागले। तर ती त्यांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली, तर ही जी काही बोधगया आहे बिहारमधील, हे पहा इथं बोधगया बिहार, तर ते पिंपळाच्या झाडाखाली त्यांनी मेडिटेशन केलं खूप वर्ष आणि त्यानंतर त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली। मग तिथून ते नंतर सारनाथला इथे गेलेत, सारनाथ जे की वाराणसी जवळ आहे, तिथं त्यांनी आपलं पहिल्यांदा प्रवचन दिलं आणि त्यांनी त्यांचं पूर्ण जे जीवन आहे ते सगळं त्यांनी जीवन पायी प्रवासानं जगले। ते ही स्पेंड द रेस्ट ऑफ हिज लाईफ ट्रॅव्हलिंग ऑन फूट। त्यांनी ठिकठिकाणाहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते पायी चालत गेले, लोकांना शिकवत गेले, उपदेश करत गेले आणि सर्वात शेवटी त्यांचा कुशिनारा येथे महापरिनिर्वाण झालं। तर बुद्धांनी काय शिकवलं की बुद्धांनी शिकवलं की जीवन हे संपूर्ण हे संघर्ष
आणि दुःखाने भरलेला आहे. आपल्याला दुःख का आहे ह्याचा जर ह्या प्रश्नाचा त्यांनी विचार केला आणि त्यांना कळालं की माणसाला लालच आहे आणि आशा आहेत ज्या की कधीही पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळं माणूस जो आहे तो दुःखी असतो किंवा माणसाच्या जीवनामध्ये दुःख असते. आणि जरी समजा आपल्या आशा पूर्ण झाल्या किंवा लालच झाल्या तरी ती लालच जी आहे ती कधीही न संपणारी असते. त्याच्यामुळे बुद्धांनी त्याला तहान असं संबोधलं आहे. तुम्ही कितीही जरी सॅटिस्फाईड झालात तरी तुम्हाला अजून जास्त गोष्ट पाहिजे असते. आणि बुद्धांनी ही जी काही तहान आहे त्याला तान्ह हा शब्द त्यांनी वापरला आहे. द बुद्धा डिस्क्राइब्ड धिस ॲज थर्स्ट. तर मग त्यांनी काय केलं, त्यांनी शिकवलं की ही जी काही तुमची कॉन्स्टंट क्रेविंग आहे, कॉन्स्टंटची तुमची काही सततची जी लालच आहे ती तुम्ही काढू शकतात. कशी काढू शकतात की ती जर तुम्ही बुद्धांनी जे काही सांगितलेले उपदेश आहेत त्याचं जर अनुकरण केलं तर तुम्ही ही जी तुमची लालच आहे ती दूर करू शकतात. मग त्यांनी काय सांगितलं की ही टॉट पीपल टू बी काइंड. त्यांनी लोकांना सांगितलं की तुम्ही उदार व्हा, दुसऱ्यांच्या जीवनाचा आदर करा, रिस्पेक्ट अदर पीपल्स इन्क्लुडिंग ॲनिमल्स. त्यांनी सांगितलं की जे काही तुमचे कर्म आहेत त्या कर्माची तुम्हाला फळं भेटणारच आहे. ती कर्माची फळं ह्या जन्मात भेटतील किंवा पुढच्या जन्मात भेटतील, पण तुम्हाला ती भेटणारच आहेत. रिझल्ट्स ऑफ आवर ॲक्शन्स वेदर गुड ऑर बॅड अफेक्ट्स अस बोथ इन दिस लाईफ अँड द नेक्स्ट लाईफ. मग हे आपल्याला काय सांगतं आहे की बुद्ध जे होते त्यांचा पुनर्जन्मावरती विश्वास होता. हा मुद्दा आपल्याला इथं दिसून येतो. बुद्ध धर्म एवढा असा का प्रसार पावला किंवा बुद्ध धर्म एवढा मोठा का झाला, तर बुद्धांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राकृत भाषेचा वापर केला. आता प्राकृत भाषेचा वापर करणं आणि बुद्ध धर्म भरभराटीस येणं याचा काय संबंध आहे बरं. तर प्राकृत भाषेचा आणि बुद्ध धर्म भरभराटीचा एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे जी काही हिंदू धर्म होता त्यांची जी काही लँग्वेज असायची, त्यांच्या हिंदू धर्मांची जी काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथाची जी काही भाषा आहे ती संस्कृत भाषा होती. आणि लोकांना ती भाषा लवकर अवगत होत नव्हती, कारण सामान्य जनता ही प्राकृत भाषा बोलायची आणि लोकांना समजेल अशी संस्कृत भाषा तर नव्हती. त्यामुळे बुद्धांनी काय केलं, प्राकृत भाषेचा वापर केला. ह्यानी काय झालं, बुद्धांना जो काही संदेश द्यायचा होता तो सामान्य जनतेपर्यंत लवकर पोहोचायचा आणि ह्याच्यामुळं बुद्ध धर्म भरभराटीस आला. आणि बुद्धांनी लोकांना ते सांगायचे की मी ज्या काही तुम्हाला गोष्टी सांगतोय त्याचं जशास तसं तुम्ही अनुकरण करू नका. बुद्धांनी ज्या काही सांगितलेल्या गोष्टी आहेत बुद्ध म्हणायचे की त्या तुम्ही विचार करा आणि त्याच्यानंतरच कृत्य करा, असं बुद्धांनी इथं सांगितलेलं आहे. तर ही होती स्टोरी ऑफ द बुद्धा. आता त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की उपनिषदा. आपल्याला माहिती की ज्यावेळेस बुद्ध धर्म किंवा बुद्धांनी धर्म स्थापन केला त्यावेळेस समाजामध्ये खूप सारे बदल व्हायला लागले होते आणि त्याच हे बदल का होता ह्या बदलाचा शोध घेण्यासाठी खूप सारे विचारवंत कामाला लागले होते. ते विचार करायचे की जीवनाचा अर्थ काय आहे, माणसाच्या मृत्यूनंतर काय असतं, ह्या पृथ्वीवरती काही शाश्वत गोष्ट आहे का. तर अशा प्रत्येक गोष्टींचा विचार करत होते. तर खूप साऱ्या विचारवंतांना काय वाटलं की देयर वॉज समथिंग परमनंट इन दिस युनिवर्स दॅट वुड लास्ट इवन आफ्टर डेथ. म्हणजे ह्या विश्वामध्ये अशी काहीतरी परमनंट गोष्ट आहे जी की आपल्या मृत्यूनंतर सुद्धा शाश्वत राहते. त्यांनी त्या गोष्टीला आत्मन असं डिस्क्राईब केलं. आता आत्मन म्हणजे काय, द इंडिव्हिज्युअल सोल. आपली जी काही एका व्यक्तीची जी काही आत्मा आहे तो म्हणजे इंडिव्हिज्युअल सोल आहे. आणि त्यांनी सांगितलं की ब्राह्मण म्हणजे काय, द युनिव्हर्सल सोल. आपल्या आजूबाजूला जो काही युनिव्हर्सचा जो काही आत्मा आहे तो युनिव्हर्सचा आत्मा आणि इंडिव्हिज्युअल सोल जो आत्मन आहे हे दोन्ही शाश्वत राहतं. जरी तुमचा मृत्यू झाला तरी हे शाश्वत राहतं, असं खूप साऱ्या विचारवंतांना मांडलं. तर अशा प्रकारचे जे काही आयडियाज आहेत, ज्या काही आयडियाज ते काय झाल्या, ह्या सगळ्या प्रकारच्या आयडियाज त्यांनी उपनिषदामध्ये रेकॉर्ड केल्या. आणि हे उपनिषद जे आहेत ते नंतर मग उत्तर वैदिक काळाचे टेक्स्ट बनले, म्हणजे उत्तर वैदिक साहित्याचा एक ते भाग बनले. आता उपनिषदाचा लिटरली अर्थ काय होतो, तो उपनिषद म्हणजे काय, अप्रोचिंग अँड सिटिंग नियर. म्हणजे काय की उपनिषद म्हणजे जवळ जाऊन ज्ञान घेणं. जो काही गुरु आहे त्याच्याजवळ तुम्ही जायचं आणि मग ज्ञान घ्यायचं. यामध्ये उपनिषद म्हणजे काय की ज्या काही आयडियाज आहेत त्यावेळेसचे जे काही विचारवंत होते त्यांचे किंवा त्यांनी ज्या ज्या प्रश्नांचा उत्तरांचा शोध लावला होता ते सगळी उत्तरं ह्या उपनिषदामध्ये त्यांनी संवादामध्ये सांगितली होती. त्याच्यामध्ये संवाद कसा असायचा, तर गुरु व शिष्यामधील जो काही संवाद होतोय त्या संवादामार्फत ती आयडिया दिलेली असायची. असं स्ट्रक्चर त्याचं आहे. आता जर तुम्ही आपला व्हिडिओ पाहत आहात तर आपल्या व्हिडिओमध्ये काय केलं आहे मी की एक मुद्दा दिला आहे, त्या मुद्द्याचे पुन्हा सब टॉपिक्स काढलेले आहेत आणि
मग मी तुम्हाला तो एक्सप्लेन करून सांगत आहे. पण उपनिषद कसं आहे, उपनिषद आपल्याला एक्सप्लेन करून कसं सांगितलेलं आहे की उपनिषदामध्ये गुरु आणि शिष्यामधील हा डायलॉग दिलेला आहे आणि त्या डायलॉग मार्फत आपल्याला त्यांची आयडिया काय आहे आणि त्यावेळेसच्या विचारवंतांनी काय विचार केला ही गोष्ट आपल्याला उपनिषदमध्ये त्यांनी त्या पद्धतीनं सांगितलेली आहे. आता खूप सारे जे काही विचारवंत जे होते, खूप सारे जे थिंकर्स होऊन गेलेले, हे सहसा पुरुष असायचे, परंतु काही महिलासुद्धा होत्या ज्यांनी उपनिषदामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. जसं की गार्गी नावाची एक महिला आहे. तर गार्गी कोण होती? ती खूप विद्वत्तेसाठी प्रसिद्ध असणारी महिला होती. आणि आपण जर त्याच समकालीन खूप अशी नावंसुद्धा ऐकून आहे, जसं की लोपामुद्रा असेल, गार्गी असतील, अशा खूप साऱ्या विद्वान महिला आहेत ज्या की प्राचीन भारतामध्ये होऊन गेलेल्या आहेत, ज्यांनी आपल्या विद्वत्तेसाठी आपलं नाव प्रसिद्ध झालेलं आहे त्यांचं. अशा खूप साऱ्या महिला होऊन गेलेल्या आहेत गार्गीसारख्या, ज्या आपल्या विद्वत्तेसाठी प्रसिद्ध होत्या. आणि ह्या ज्या डिबेट्स आहेत रॉयल कोर्ट्समध्ये होणाऱ्या ज्या काही चर्चा आहेत त्यामध्ये ती भाग घेत असायची गार्गी. पण ज्या काही रॉयल कोर्ट्सच्या किंवा ज्या राजदरबार आहेत त्याच्यामध्ये ज्या होणाऱ्या डिबेट्स आहेत त्याच्यामध्ये गरीब लोक सहसा भाग घेत नसत. परंतु ह्यामध्ये एक सुद्धा अपवाद आहे. एक खूप गरीब व्यक्ती होती सत्यकामा जबला नावाची. ती खूप त्यांना शिकण्याची फार इच्छा होती आणि ते एक दासीचे पुत्र होते. त्यांच्या आईचं नाव जबला होती, जी की एक दासी होती. त्यांना त्यांच्या आईवरून नाव दिलं होतं, ते म्हणजे सत्यकामा जबला. जबला हे त्यांच्या आईचं नाव. त्यांना शिकण्याची फार इच्छा होती म्हणून गौतम नावाचे एक ब्राह्मण होते, त्यांनी सत्यकामाला आपला शिष्य म्हणून निवडलं होतं. अशा काहीतरी गोष्टी आहेत. आणि अशा प्रकारचे जे काही विचारवंत आहेत, आता आपल्याला इथं 2-3 विचारवंत माहीत झाले, जसं की गार्गी असतील किंवा सत्यकामा जबला असतील, गौतम असतील, असे उपनिषदामध्ये ह्या लोकांनी आपले योगदान दिलेलं आहे. तर यानंतर आपल्याला पाहायचं की जैनिझममध्ये काय आहे, जैन धर्म काय होता. जैनचे सगळ्यात फेमस थिंकर जर कोणतं असतील तर ते म्हणजे वर्धमान महावीर होते. एकदम महापुरुष होते. आपल्याला माहिती आहे की जैन धर्मामध्ये आधीही खूप तीर्थंकर होऊन गेलेले आहेत, पण वर्धमान महावीरांना जो जैनांचा मॅसेज आहे तो ह्या काळामध्ये जवळपास 2500 वर्षापूर्वीच्या हे ज्यावेळेस समाजामध्ये खूप बदल होत होते त्यावेळेस त्यांनी जैनांचा जो काही मॅसेज आहे तो स्प्रेड करण्यामध्ये त्यांनी खूप मदत केली होती. ते एक क्षत्रिय प्रिन्स होते लचवी घराण्याचे आणि लचवी हा एक व्रजी संघाचाच एक भाग होता. आपण मागच्या चॅप्टरमध्ये ह्याविषयी वाचलेलं आहे. जवळपास वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी आपलं घर सोडलं आणि ते जंगलामध्ये गेले. ही लिव्ह इन फॉरेस्ट. जवळपास 12 वर्ष त्यांनी खूप कठोर आणि एकांत जीवन जगले आणि त्याच्या शेवटी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. त्यांनी एक सगळ्यात सिंपल असा सिद्धांत शिकवलेला आहे. ही टॉट अ सिंपल डॉक्ट्रिन दॅट मेन अँड वुमन हू विश टू नो द ट्रूथ मस्ट लिव्ह देअर होम्स. पुरुष असेल किंवा स्त्री असेल, जर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आपलं घर सोडलं पाहिजे. असं एकदम सिंपल डॉक्ट्रिन त्यांनी सोडलं आहे. ते खूप स्ट्रिक्ट रूल्स फॉलो करायचे, जसं की अहिंसा खूप काटेकोरपणे पाळली पाहिजे. त्यामध्ये कोणतीही बिंग असेल, जसं की कोणताही जिवंत सजीव असेल, किडे असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील छोटे छोटे, तुम्ही त्यांना हर्ट नाही केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं असायचे. एवढ्या कठोर अहिंसा ते पाळत असायचे. त्यांच्या मते सगळे जी सजीव आहेत, मग ते प्राणी असतील, छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील किंवा मनुष्य असतील किंवा कोणतीही सजीव वस्तू असेल, सगळ्यांनी जास्त जीवन जगलं पाहिजे. ऑल बिंग्स लाँग टू लिव्ह असं महावीरांचं म्हणणं होतं. सगळ्यांसाठी जीव हा प्रेमळ असतो असं त्यांचं म्हणणं असायचं. मग जी काही साधारण लोक असायची ती महावीरांची जी शिकवण आहे ती लवकर समजायची, कारण महावीरांनी सुद्धा प्राकृत भाषेचा वापर केला होता. आता प्राकृत भाषा जी आहे तर खूप सारे असे प्रकार होते प्राकृत भाषेचे, जे की वेगवेगळ्या भागामध्ये, देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी प्राकृत बोलली जायची, जे की प्रदेशानुसार त्या प्राकृतला नाव दिलं जायचं. आता जसं की मगध महाजनपद आहे, तर मगधमध्ये जी प्राकृत भाषा बोलली जायची तिला मगधी म्हटलं जायचं. मग महावीरांचे जे काही अनुयायी आहेत त्यांना जैन म्हणून ओळखलं जायचं. त्यांनी आपलं जीवन जे आहे ते अत्यंत त्यांना साधारण जगावं लागत असायचं. जसं की त्यांनी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करायचा. त्यांनी एक स्ट्रिक्ट रूल्स महावीरांनी पाडले होते, जसं की चोरी न करणे, नेहमी प्रामाणिक राहणे व ब्रह्मचारित्वाचे पालन करणे. आणि जे काही पुरुष आहेत त्यांना सर्व गोष्टींचा त्याग करावा लागत असत, जसं की त्यांचे क्लोथसुद्धा. खूप सारे जे पुरुष असतील किंवा महिला असतील त्यांना जैन धर्माचे स्ट्रिक्ट रूल्स फॉलो करणं खूप अवघड जात होतं. तरीसुद्धा हजारो लोकांनी आपलं घर सोडलं होतं आणि महावीरांनी जो काही नवीन जीवन जगण्याची पद्धत सांगितली होती त्याचं अनुकरण ते करत होते.
खूप जण जे आहेत मेनी मोर रिमाइंडेड बिहाइंड अँड सपोर्टेड दोज हु बिकेम मॉन्क्स अँड नन्स प्रोव्हाइडिंग देम. खूप सारे जे लोक होते त्यांना महावीरांची शिकवण आवडली होती, पण ज्यांनी तो धर्म फॉलो केला नव्हता ते जे काही भिक्खू असतील किंवा भिक्खुनी असतील त्यांना ते सपोर्ट करायचे, मग जसं की अन्न त्यांना द्यायचे वगैरे वगैरे. आपण जर बघितलं की जैनिझमला जास्त सपोर्ट कोणी केला तर ते मुख्यत्वे जे ट्रेडर्स आहेत किंवा व्यापारी आहेत त्यांनी जैनिझमला सपोर्ट केला. मग जे काही शेतकरी आहेत त्यांना जैन धर्माचे नियम पाळणं खूप कठीण जायचं, कारण शेतकऱ्यांना पीक उगवावं लागायचं आणि पीक उगवण्यासाठी त्यांना खूप साऱ्या किड्यांना मारावं लागत असायचं. त्याच्यामुळे शेतकरी सहसा जैन धर्मापासून लांब राहायचा. पण जवळपास हजारो वर्ष जैन धर्म हा भारतामध्ये स्प्रेड झाला. भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये, जसं की गुजरात आहे, तमिळनाडू आहे किंवा कर्नाटक आहे, आपला महाराष्ट्र आहे, तर ह्या सर्व भागामध्ये जैन धर्माचा प्रचार झाला. महावीरांची जी काही शिकवण आहे ती सामान्य लोकांपर्यंत कशी पोहोचवायची, तर महावीरांचे जे काही अनुयायी आहेत ते काय करायचे, महावीरांची शिकवण तोंडी त्यांच्या फॉलोअर्सला सांगायचे, जे काही शिकणारे आहेत त्यांना तोंडी सांगायचे. परंतु काय झालं, ही जी काही शिकवण आहे नंतर जवळपास 1500 वर्षाआधी ती गुजरात येथील वल्लभी नावाचं जे काही ठिकाण आहे तिथं ती लिहिली गेली. तर हा होता जैनिझम. आता जैन जो शब्द आहे ना तो जीन नावाच्या शब्दापासून आलेला आहे. तर जीन शब्दाचा अर्थ काय, द कॉन्करर, या शब्दापासून ह्याचा अर्थ असा आलेला आहे. तर यापुढे आपल्याला बघायचं आहे द संघ. तर बुद्ध आणि महावीर ह्या दोघांनी बी काय केलं, संघ नावाची व्यवस्था तयार केली. म्हणजे संघ म्हणजे काय, अन असोसिएशन ऑफ दोज हु लेफ्ट देअर होम्स इज कॉल्ड संघा. म्हणजे ज्यांनी आपलं घर सोडले त्यांना एका असोसिएशनमध्ये राहण्यासाठी जी काही व्यवस्था केलेली आहे ती व्यवस्था म्हणजे संघ. आणि बुद्धांनी सुद्धा संघ स्थापन केले होते, महावीरांनी सुद्धा संघ स्थापन केले होते. पण बुद्धांची जे काही अनुयायी आहेत किंवा बौद्ध भिक्खू आहेत किंवा भिक्खुनी आहेत त्यांच्या संघासाठी एक नियम तयार केले होते. ते नियम जे आहेत ते विनय पिटक ह्या ग्रंथामध्ये ते नियम लिहिलेले आहेत. जसं काय, सर्व पुरुषांना संघात प्रवेश होता, मुलांना घरून परवानगी घ्यावी लागत असत. जर समजा एखादा व्यक्ती आहे तो राजासाठी काम करायचा, पण त्याला जर समजा बौद्ध धर्मामध्ये प्रवेश करायचा आहे, त्याला संघामध्ये प्रवेश करायचा आहे, त्याला त्या राजाची परवानगी घ्यावी लागायची. एखादा कर्जदार व्यक्ती आहे, जर त्याला समजा बौद्ध धर्मामध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर त्याला ज्याने कर्ज दिलेलं आहे त्याची परवानगी आधी त्याला घ्यावी लागत असायची. आणि जर समजा एखादी स्त्री आहे तिला त्या संघामध्ये जायचं आहे तर मग त्या स्त्रीने आपला जो काही पती आहे त्या पतीची त्याला परवानगी घेणं बंधनकारक असायचं. असे काहीतरी नियम होते. आता संघामध्ये जी काही राहणारी जी काही लोकं होती, भिक्खू असतील किंवा भिक्खुनी असतील, त्यांना अत्यंत साधारण जीवन जगावं लागत असायचं. ते त्यांचा जास्तीत जास्त वेळ मेडिटेशनमध्ये घालायचे, ध्यान धारणा करायचे आणि जे काही शहरं आहेत किंवा खेड्यामध्ये आहेत तिथं ते भिक्षा मागून आपले उदरनिर्वाह करायचे. आता भिक्खू हा शब्द आहे ना, तर भिक्खू हा शब्द प्राकृत शब्द आहे. प्राकृतमध्ये भिकारीसाठी जो शब्द वापरला जातो, बेगरसाठी, तोच भिक्खू हा शब्द प्राकृतमध्ये वापरला जातो. भिक्खुनींनी काय केलं, भिक्खुनी ते काय करायचे, ज्यावेळेस भिक्षा मागायला जायचे तर ते दुसऱ्यांना शिकवायचे. दे टॉट अदर्स अँड हेल्प्ड वन अनदर. दे ऑल्सो हेल्ड मीटिंग्स टू सेटल एनी क्वारल्स दॅट टोक प्लेस विदिन द संघा. आता काय व्हायचं, भरपूर वेळेस संघामध्ये जर समजा मतभेद झाली तर मग ते मीटिंग्स घ्यायची आणि आपसातली जी काही क्वारल्स आहेत, जी काही मतभेद आहेत त्या मतभेदांना ती मिटवायची. संघामध्ये ज्यांनी समजा प्रवेश केलेला आहे, मग तो ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, व्यापारी असतील, कामगार असतील, केस कापणारे बार्बर्स असतील, नावी असतील, कोर्टिसन्स असतील किंवा स्लेव्ज असतील, प्रत्येकाने काय केलं, म्हणजे त्यांनी काय केलं, बुद्धांची जी काही शिकवण आहे ती नंतर लिहून घेतली. तर अशा प्रकारचं संघातलं जीवन हे आपल्याला या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर बुद्ध आणि महावीरांनी संघ स्थापन केले. संघामध्ये जे काही भिक्खू आहेत किंवा भिक्खुनी आहेत त्यांच्यासाठी नियम पाडले, जसं की तुम्ही भिक्षा मागण्यासाठी जायचं. मग जे काही भिक्खू किंवा भिक्खुनी आहेत ते काय करायचे, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती वर्षभर फिरायचे, म्हणजे भिक्षा मागायचे, लोकांना शिकवायचे. त्यांना जो काही वेळ भेटायचा तो वेळ भेटायचा त्यांना पावसाळ्यामध्ये. द ओनली टाइम दे स्टेड इन वन प्लेस वॉज ड्युरिंग द रेनी सीझन व्हेन इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू ट्रॅव्हल. आता जे काही बुद्ध मॉन्क्स आहेत किंवा नन्स असतील ते वर्षभर प्रवास करायचे, परंतु पावसाळ्यामध्ये त्यांना प्रवेश करणं खूप कठीण असायचं. मग असा एकच सीझन असायचा किंवा
ऋतू असायचा ज्यामध्ये ते एका जागी राहायचे, तो म्हणजे पावसाळा असायचा. कारण पावसाळ्यामध्ये त्यांना प्रवास करणं कठीण असायचं, रस्ते कच्चे असायचे आणि त्यांना प्रवास करणं खूप कठीण जायचं, त्याच्यामुळं ते एका जागी थांबायचे. मग जर ते एका जागी थांबले त्यावेळेस काय व्हायचं, त्यांचे जे काही सपोर्टर्स आहेत, त्यांचे जे काही चाहते आहेत किंवा त्यांचे फॉलोअर्स जे आहेत त्या मॉन्क्सचे, ते फॉलोअर्स काय करायचे, त्यांच्यासाठी तात्पुरतं एक घर बांधायचे, तात्पुरतं शेल्टर बांधायचे. जसं की गार्डनमध्ये असेल किंवा नैसर्गिक ज्या काही गुफा आहेत, उंच उंच टेकड्या ज्या आहेत त्याच्यामध्ये ज्या काही गुफा आहेत, तिथं ते त्यांचा राहण्याची योजना करायची. खूप काळानंतर काय झालं, भिक्खूंनी कायमचे निवास बांधण्याचा विचार केला आणि मठ या संकल्पनेचा उदय झाला. त्यांनाच आज आपण विहार म्हणून ओळखलं जातो. आता सुरुवातीला जी काही विहारं बांधली ती लाकडाची होती आणि हळूहळू त्याच्यामध्ये सुद्धा काय झालं, चेंजेस होत गेले, डेव्हलपमेंट होत गेली. सुरुवातीला विहार ही लाकडाची असायची, पण नंतर ते विटापासून बनले, नंतर दगडापासून बनले वगैरे वगैरे. आणि पुष्कळदा काय व्हायचं, ज्या जमिनीवर विहार बांधले असायचे ती जमीन जी दान केलेली असायची. मग दान करणारे कोण असायचे, मोठे मोठे व्यापारी असायचे किंवा जो राजा असायचा तो अशा जमिनी दान करायचा. मग जे काही आजूबाजूला आता एखाद्या ठिकाणी समजा एखादी ठिकाण आहे तर तिथं राजाने ती जमीन दान केली विहार बांधण्यासाठी. आणि जर समजा तिथं विहार बांधलं तर त्याच्या आजूबाजूची काही लोक आहेत, सामान्य माणसं जी आहेत, तिथं त्या मॉन्क्ससाठी किंवा त्या भिक्खूंसाठी अन्न असेल, भेटवस्तू असेल किंवा वेगवेगळे औषधी वस्तू ज्या असतील ते त्यांना घेऊन जायची. मग त्याच्याबदले ते भिक्खू किंवा भिक्खूंनी काय करायचे, त्यांना उपदेश द्यायचे किंवा त्यांना सांगायचे की ह्या धर्मामध्ये आपल्या धर्मांची जी शिकवण आहे ती शिकवण त्यांना द्यायची. तर मठ ह्या संकल्पनेचा उदय असा झाला आणि मठांचं डेव्हलपमेंट हळूहळू अशी होत गेली. जसं जसं टाईम गेला तसं काय झालं, एकीकडे बुद्ध व जैन धर्म प्रगती करत होते. मग त्याच वेळेस काय झालं, हिंदू धर्मामध्ये सुद्धा काय झालं, डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाली. मग त्यांनी काय केलं, आश्रम व्यवस्था तयार केली. आता आपल्याला माहिती आहे की बुद्ध आणि जैन धर्मामध्ये काय होतं की तुम्ही मॉन्क व्हा किंवा नन व्हा आणि त्यांनी जे काही नियम सांगितलेले आहेत, जसं की वैयक्तिक संपत्ती नाही बाळगायची, नेहमी खरं बोलायचे, असे नियम पाळले होते. त्या नियमांचं ते अनुकरण करायचे व जास्तीत जास्त त्यांचा वेळ हे ध्यानधारणेमध्ये जायचा. मग ब्राह्मणांनी काय केलं, त्यावेळेस आश्रम व्यवस्था तयार केली. आता आश्रम म्हणजे काय आहेत, आश्रम म्हणजे जीवनाचे टप्पे आहेत. जीवनाचे टप्पे किती, त्यांनी आश्रम व्यवस्थेमध्ये त्यांनी जीवनाचे 4 टप्पे, जसं की ब्रह्मचार्याश्रम, दुसरा गृहस्थाश्रम, तिसरा वानप्रस्थाश्रम आणि चौथा संन्यासाश्रम. तर ब्रह्मचार्याश्रममध्ये काय असायचं, जर सिंपल बघलं तर 1 ते वयाचे 25 वर्ष हे ब्रह्मचार्याश्रम असायचं. म्हणजे त्या वयामध्ये तुम्ही काय करायचं, फक्त अभ्यास करायचं, म्हणजे वेदांचं अध्ययन करायचं. मग तुमचं ब्रह्मचार्याश्रम संपलं, वयाचे तुमचं अध्ययन संपलं की त्याच्यानंतर गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रम म्हणजे काय, लग्न करायचं, त्यानंतर गृहस्थ म्हणून राहायचं. मग त्याच्यामध्ये मुलं बाळं असतील, पत्नी असतील, वेगवेगळ्या गोष्टी. मग गृहस्थाश्रम नंतर जी तिसरी आश्रम आहे तो म्हणजे वानप्रस्थाश्रम. वानप्रस्थाश्रम नावावरूनच बघा, वानप्रस्थाश्रम म्हणजे काय, वनामध्ये प्रस्थान करणं, अरण्यात जायचं आणि तिथं जाऊन तुम्ही ध्यान करायचं. ही तिसरी स्टेज म्हणजे 50 ते 75. आणि चौथी स्टेज म्हणजे काय, संन्यासा, सगळ्यात शेवटीची स्टेज, म्हणजे सर्व गोष्टींचा त्याग करायचा आणि शेवटी संन्यासी व्हायचं. तर ही आश्रम व्यवस्था काळानुरूप बुद्ध आणि जैन धर्माची प्रगती होत असताना हिंदूंनी आपल्या धर्मामध्ये अशीच आश्रमाची ही व्यवस्था तयार केली. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी काय आहे की इन द सिस्टम ऑफ आश्रमास देअर वेअर प्रोहिबिशन ऑन वुमन्स अँड शूद्रास. म्हणजे काय, सिस्टम ऑफ आश्रमासमध्ये महिला आणि शूद्र यांना बंदी होती. यापासून म्हणजे ह्या आश्रमांपासून महिला व शूद्र हे दूर होते. पण जैन धर्म बघा किंवा बुद्ध धर्म बघा, त्या दोन्ही धर्मामध्ये काही बंधनं नव्हते. म्हणजे जर बौद्ध धर्म असेल किंवा जैन धर्म असेल, त्या दोन्ही धर्मामध्ये महिला असेल किंवा शूद्र असेल किंवा कोणत्याही वर्णाची व्यक्ती असेल, ती व्यक्ती त्या संघामध्ये प्रवेश करू शकत होती. पुढचा सगळ्यात शेवटचा या व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा मुद्दा की आता आपण इराण जर बघितलं, जर ॲटलासमध्ये इराण जर पाहिला तर झोरास्टर हा एक इराणियन प्रोफेट होता. त्याची जी काही शिकवण आहे, त्याची शिकवण ही अवेस्ता नावाच्या ग्रंथामध्ये आहे. त्या ग्रंथाची जी भाषा व शिकवण जी आहे ती वेदांशी मिळती जुळती आहे. त्याची जी बेसिक टीचिंग होती झोरास्टरची, त्याचा अर्थ काय होता की गुड थॉट्स, गुड वर्ड्स अँड गुड डीड्स, ही त्याची बेसिक टीचिंग होती. म्हणजे काय, चांगले विचार असले पाहिजेत, चांगली वाणी असली पाहिजे, चांगले शब्द आणि चांगले कर्म असले पाहिजेत, अशी त्याची बेसिक टीचिंग होती. आता जवळपास हजारो वर्ष हा इराणचा प्रमुख धर्म होता. त्याच्यामुळे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की झोरास्ट्रियनिझम
इज अ मेजर रिलिजन ऑफ इराण. पण नंतर काय झालं, इराणवरून हळूहळू ते स्थलांतर व्हायला लागले आणि मग इराणवरून ते तिथून मायग्रेट होऊ लागले कुठं, आपलं जो कोस्टल एरियाज आहेत इंडियाचे त्याच्यामध्ये गुजरात असेल किंवा महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर ते स्थायिक झाले. जे आजचे पारसी समुदाय आहेत त्यांचेही पूर्वज असावेत. ओके, तर हा होता NCERTचा 7वा चॅप्टर न्यू क्वेश्चन्स आणि आयडियाज. यानंतर आपल्याला पुढचा चॅप्टर बघायचा आहे अशोका द एम्परर हू गेव अप वॉर. लगेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.